अमेरिकेतल्या जन्मामुळे मिळणारा नागरिकत्वाचा अधिकार आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केलेला आहे। ट्रम्प यांचा पहिल्याच दिवशी हा मोठा निर्णय आहे आणि भारतीयांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरणारा असा निर्णय आहे। अमेरिकेत जन्माला आलेल्यांना थेट अमेरिकन पासपोर्ट मिळायचा जन्माच्या अधिकाराने। असं नागरिकत्व वाटणारे आपण जगात एकटेच आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलं आणि म्हणूनच अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। दरम्यान ट्रम्प यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर। आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये अधिक चर्चा करून माहिती घेऊया। शैलेंद्रजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। सगळ्याच एनआरआय भारतीयांच्या दृष्टीने अमेरिकेत राहणाऱ्या एक अतिशय महत्त्वाची आणि बरीचशी धक्कादायक अशी बातमी आहे की जन्मामुळे त्यांच्या मुलांना मिळणारा जो नागरिकत्वाचा हक्क आहे तोच कुठेतरी रद्द होतोय। याचं विश्लेषण आपण कसं कराल? डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर ज्या काही प्रमुख एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साईन केल्या त्यापैकी एक अतिशय महत्त्वाची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आहे की जन्मामुळे मिळणारं नागरिकत्व हे आता रद्द करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतलेला आहे। हा निर्णय का महत्त्वाचा आहे प्रथम लक्षात घ्या। यासाठी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि ही अमेरिकेच्या राज्यघटनेतली 14वी दुरुस्ती आहे। आणि ट्रम्प जसं म्हटले ते खरंच आहे, जगातला अमेरिका हा एकमेव असा देश आहे की ज्या ठिकाणी मग ते इमिग्रंट्स म्हणजे निर्वासित हे बेकायदेशीर असो की कायदेशीर असो, इव्हन तो बेकायदेशीर जरी एखादा निर्वासित असेल तरी देखील त्याला झालेलं अपत्य अमेरिकेमधलं त्याला आपोआपच अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं। त्यामुळे याचा फायदा अनेक बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये आलेले निर्वासित मोठ्या प्रमाणावरती घेत आहेत। आजच्या घडीला अमेरिकेमध्ये 20 लाख अशा प्रकारचे बेकायदेशीर निर्वासित आहेत, त्यापैकी 7.5 लाख तर भारतीय आहेत। आता मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही 2 प्रामुख्याने गोष्टी ह्या क्लिअर केलेल्या नाहीयेत। त्यापैकी एक क्लिअर अशी केलेली नाहीये की जे लिगल इमिग्रंट्स आहेत म्हणजे ज्यांच्याकडे H1B व्हिसा आहे, ज्यांना ग्रीन कार्ड मिळालेलं आहे, असे भारतीय असतील किंवा इतरही देशातले नागरिक असतील, जर त्यांना अमेरिकेमध्ये अपत्य झालं तर त्याला नागरिकत्व मिळणार की नाही की हा नियम केवळ बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये घुसलेल्या लोकांना लागू आहे हे अजून निश्चित नाहीये। दुसरं असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास केलेली असली तरी त्यांना मोठ्या प्रमाणावरती विरोध डेमोक्रॅटिक पक्षाकडनं होणार आहे म्हणजे राजकीय पातळीवरती। आणि दुसरं म्हणजे 100% याच्यामध्ये कोर्ट मॅटर होणार आहेत, कारण हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, अतिशय निगडीत अंच्याशी असणारा प्रश्न आहे आणि याच्यामुळे लाखो लोकांचं अमेरिकन नागरिकत्व हे संपुष्टात येणार आहे। त्यामुळे हा निर्णय क्रांतिकारी ठरेल आणि याचा परिणाम निश्चितपणे भारतीयांवरती होईल जर त्यांनी असा निर्णय घेतला की जे लिगली आलेले आहेत H1B व्हिसावाले किंवा ज्यांना ग्रीन कार्ड अमेरिकेचं मिळालंय असे भारतीय यांच्या देखील अपत्यांना जर त्यांनी त्यांचं नागरिकत्व काढून घ्यायचा निर्णय घेतला किंवा त्यांना बेकायदेशीर ठरवलं तर लाखो भारतीयांवरती याचा परिणाम होईल। त्यामुळे हे बघावं लागेल की आता ह्या संपूर्ण ऍक्शनला डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरला कशा प्रकारचं आव्हान दिलं जातं। मात्र हा निश्चितपणे कमालीचा कायापालट घडून आणणारा हा निर्णय आहे आणि निर्वासितांच्या एकूणच फ्युचरवरती अमेरिकेतला हा परिणाम करणारा निर्णय असं आपल्याला म्हणावं लागेल। धन्यवाद शैलेंद्रजी आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीतच जन्मामुळे मिळणारं अमेरिकी नागरिकत्व हे डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाने रद्द केलेलं आहे। मात्र पूर्णपणे आता हा निर्णय फक्त कायदेशीररित्या तिथे स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी आहे, बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी आहे का कायदेशीररित्या स्थलांतरित लोकांसाठी पण आहे, या सगळ्या तपशिलांसाठी काही काळ थांबावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।